सिंधुदुर्गमधील फोंडा घाटातील खड्डेमय रस्त्यामुळे पर्यटक स्थानिक सगळेच जण हैराण झालेत। या खड्ड्यामुळे घाटात रोज वाहतूक कोंडी होते। घाटामध्ये वळणावरचे रस्ते आहेत आणि तिथे खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक अपघात होत आहेत। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी उमेश बुचडे हे सध्या आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याशी आपण याबाबत बोलणार आहोत। उमेश, खड्ड्यांमुळे प्रचंड त्रास इथल्या नागरिकांना होतोय। वळणावरचे रस्ते आहेत आणि अशात खड्डे चुकवताना अपघात सुद्धा होत आहेत असं समजतंय। काय नेमका प्रशासन दखल घेत आहे या सगळ्याची? निश्चितच रिद्धी, आपण पाहिलं की तळ कोकणातून पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा जो घाट आहे, हा जो फोंडा घाट आहे आणि ह्या फोंडा घाटामध्ये आपण पाहिलं की जे तीव्र वळणावर जे मोठमोठे खड्डे झाले आहेत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे आणि अपघात होत देखील आहेत। आणि वाहन चालक आहेत ते छोट्या गाड्या आहेत, त्या गाडी खाली घासतायत, त्यांचे बंपर घासतात आणि गाड्यांचं मोठं नुकसान होत आहे असे येथील वाहन चालक सांगतात। आणि पूर्ण जे फोंडा घाट बाजारपेठेपासून ते फोंडा घाटापर्यंत हे खड्डे असल्यामुळे फोंडा घाट बाजारपेठेमध्ये वाहतूक देखील कोंडी मोठी होते आणि आपल्याला परिस्थिती पाहतो की प्रत्यक्ष या घाटामध्ये जे खड्डे दिसत आहेत हे खड्डे मोठे आहेत आणि येणाऱ्या ज्या मोठ्या ट्रॉलर असतील, गाड्या असतील, छोट्या गाड्या असतील आणि आता सध्या मोठ्या प्रमाणात कोकणात पर्यटक येत आहे आणि पर्यटक एक आहेत, स्थानिक नागरिक आहेत, व्यापारी आहेत, हे सर्वजण हे त्रस्त झाले आहेत कारण हा घाट लवकरात लवकर दुरुस्त व्हावा अशी त्यांची इच्छा आहे। कारण काही ठिकाणी खड्डे भरले जातात, आपण पाहतो गाडी येते आणि थांबते आणि थोड्या नंतर जाते कारण खड्डे चुकवण्यासाठी उजव्या बाजूला जावं लागतं, समोरून वाहन येतं आणि त्यामुळे परिणामी अपघात होऊ शकतो अशी परिस्थिती आपण पाहतो की ज्या गाड्या येतात त्या किती स्लो कराव्या लागतात आणि खड्डा चुकवण्यासाठी थांबतायत देखील। किती मोठमोठे 1.5-2 फुटाचे खड्डे आहेत असे एकंदरीत ही परिस्थिती फोंडा घाटची आहे। आणि पूर्ण सध्या कोकणामध्ये, तळ कोकणामध्ये सध्या पर्यटक येतात आणि पर्यटकांना ह्या संपूर्ण खड्डेमय रस्त्याचा सामना करावा लागत, त्यामुळे ते देखील त्रस्त झालेले आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे की प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी। प्रशासनाने काही प्रमाणात काही ठिकाणी दुरुस्ती सुरू केलेली आहे पण अजून देखील हे मोठ्या प्रमाणात काम सुरू झालेलं नाही आहे, त्यामुळे लवकरात लवकर हे काम सुरू व्हावं अशीच एक अपेक्षा येते स्थानिक नागरिक असतील, पर्यटक असतील आणि व्यापारी असतील, सगळे जे मंडळी असतील ते व्यक्त करत आहेत इथे। निश्चित उमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।